राज्य शासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महासंमेलक यांच्या वतीने आणि ठाणे जिल्हा विभागीय कार्यालय आणि कल्याण तहसीलदार यांच्या माध्यमातून आज नागरिकांसाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम आज या डोंबिवली क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। अनेक लाभार्थी जे आहेत म्हणजे शेतकरी असतील, कामगार मजदूर असतील, अनेक योजना असतील, या संपूर्ण लोकांना तातडीने दाखले देण्याचं काम, तातडीने सेवा पुरवण्याचं काम या कल्याण तहसीलदार यांच्या माध्यमातून आज झालेलं आहे। आणि अशा प्रकारे हा महायुतीचं सरकार काम करत आहे। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री तमाम महाराष्ट्र राज्यातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आपल्या सुमित्राताई पवार यांच्या या महायुती सरकार अतिशय लोकांसाठी चांगल्या प्रकारे काम करत आहे। लोकांना कुठल्या प्रकारचं, नागरिकांना कुठल्या प्रकारचं शासनाच्या इथे जाऊन त्रास होऊ नये म्हणून शासन आपल्या दारी या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सरकार करत आहेत। मी मनापासून या तिन्ही नेत्यांचं अभिनंदन करेन, आभार मानेन आणि खास करून आपले महसूल मंत्री सन्माननीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेबांचं, कारण त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना शासनाच्या वतीने जे त्रासदायक काम होतं, म्हणजे सर्वेचं काम असेल, पोटइशाचं काम असेल, येण्याचा विषय असेल, सातबाराचा विषय असेल, अशी अनेक जी लोकांची कामं रखडलेली होती ती सोपी करण्याचं काम चंद्रकांत बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत। मी मनापासून अभिनंदन करतो साहेबांचं की चांगल्या प्रकारे त्यांनी नागरिकांना, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। आणि खास करून आज कल्याण तहसीलदार साहेब असतील, त्याचे अनेक महसूल खात्यातले अधिकारी असतील, यांनी चांगल्या प्रकारे लोकांची कामं केलेली आहे, लोकांना काम सोपं करण्याचं, करून देण्याचं काम केलेलं आहे। आज मी मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन आणि अजून याच्यानंतर चांगल्या प्रकारे शिबिर तुम्ही लोकांपर्यंत देण्याचं काम करावं अशी मी मागणी करेन आणि आजच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देईन। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा आज ठाकुर्ली मंडळातला हा कार्यक्रम होता। कल्याण तालुक्यामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या विविध शिबिरांचं आयोजन केलं जात आहे। प्रत्येक मंडळामध्ये अशा प्रकारचं शिबिर आयोजित केलं जातं। एका छताखाली शासनाचे सर्व जे विभाग आहेत हे आपल्या ज्या सुविधा आहेत, नागरिकांचे जे आजपर्यंत प्रलंबित प्रश्न आहेत हे सोपे करून सोडवून याच दिवशी यांचा जो लाभ आहे हा नागरिकांना देत आहेत। त्यामुळे नागरिक ह्या शिबिरातून समाधानी होऊन जात आहेत। त्यामुळे या शिबिराचं जे नाव आहे हे समाधान शिबिर असं ठेवलेलं आहे। अशा प्रकारची शिबिरं ही तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत। तरी माझा यापुढे आवाहन राहील सर्व नागरिकांना की या सर्व शिबिरांचा त्यांनी लाभ घ्यावा।